पायलट अभिनंदन भारताच्या एवढी सांडली गेली आहे। लोकांमधला जोश वाढत चाललेला आहे। भारत माता की जय अशा घोषणा आणखी वाढत चाललेत। ही जी काही दृश्य आपण पाहतोय खूप दुरून घेतलेली अशी ही दृश्य आहेत। कारण या दृश्य जिथे ही सगळी प्रोसेस सुरू आहे तिथपर्यंत जाण्यासाठी मीडियाला मनाई करण्यात आलेली आहे। जवळपास हा सगळा भाग हा 1 किलोमीटरच्या आसपास आहे आणि त्यामुळे दूरवरून घेतलेली ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। पाकिस्तानकडून आता भारताच्या सुपूर्द करण्यात आलेले आहे। अधिकृतरित्या भारताच्या ताब्यात देण्यात आलेले आहे अभिनंदन यांना आणि काही क्षणातच आता ते या ठिकाणी बाहेर येतील। अर्थात जे काही हस्तांतरणाची कागदपत्र आहेत त्यावर स्वाक्षऱ्या देखील झालेल्या आहेत आणि त्यामुळे अधिकृतरित्या पाकिस्तानकडून आता भारताच्या सुपूर्द करण्यात आलेले आहेत अभिनंदन आणि काही क्षणातच इथे ते बाहेर येतील असंही म्हटलं जातं। त्यामुळे इथल्या हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। हा जो परिसर तुम्ही पाहता त्या ठिकाणी मीडियाला जाण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे इथेच ते बाहेर येतील। लोकांपर्यंत त्यांना पोहोचू दिलं जाणार नाही कारण ती एक प्रोसेस आहे लष्कराची आणि त्यामुळे दूरवरूनच आपल्याला त्यांना पाहता येणार आहे। आता लोकांचा उत्साह त्यामुळे कुठेही कमी झालेला नाहीये आणि या लोकांमधला तो जोश आपण या ठिकाणी पाहतोय। कुठे ढोलचे आवाज येत आहेत, कुठे भारत माता की जय अशा घोषणा देखील इथे दिल्या जात आहेत। सध्या हालचाली या ठिकाणी वाढल्या आहेत आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे ते आता सध्या अभिनंदन या ठिकाणी बाहेर कधी येत आहेत त्याची। कपिता सर, आता पाकिस्तानकडून भारताच्या सुपूर्द करण्यात आलेले आहेत। अधिकृतरित्या त्यांचा हस्तांतरण जे आहे ते आता झालेलं आहे। प्रोसेस कंप्लीट झालेला आहे। आता पुढे काय असणार? पुढे मी मगाशी म्हटलं तसं त्यांना आधी अमृतसर एअरपोर्टवर नेण्यात येणार आहे। मग भारतीय वायुसेनेच्या एका विमानातनं त्यांना आणि बहुतेक त्यांच्या कुटुंबियांनाही दिल्लीला नेण्यात येईल। दिल्लीला काही फारसा मोठा समारंभ, निदान जाहीर समारंभ तरी होईल असं मला सध्या वाटत नाही। नंतर त्यांना इथे आता कळतंय की अभिनंदन पायलट जे कागदोपत्री भारताच्या ताब्यात आलेले आणि एअर मार्शल त्यांच्या सुपूर्द करण्यात आलेले आहे। हवाई दल अभिनंदन यांना आता कॅमेऱ्याच्या समोर देखील आणेल असंही म्हटलं जात आहे। काही इंटरॅक्शन होईल मीडियाशी की फक्त त्यांचं दर्शन या ठिकाणी होईल? अगदी जुजबी रिॲक्शन आणि इंटरॅक्शन होण्याची शक्यता आहे, पण ती अगदी छोटी, अगदी जेमतेम थोडे सेकंद पुरती असण्याची शक्यता आहे किंवा नसेलच बोलते। कारण त्यांच्यावरही ते कितीही शूरवीर असले तरी त्यांच्यावर काहीसा थोडा ताण असणारच आणि शक्य तेवढ्या लवकर ज्या फॉर्मॅलिटीज, इतर बाकी फॉर्मॅलिटीज दिल्लीत वगैरे असतील त्या कंप्लीट करून मग त्यांना आपल्या कुटुंबियांना हवाली केलं जावं अशी सगळ्यांचीच इच्छा असणार। त्यामुळे त्यांची इंटरॅक्शन जी प्रेसची असेल इफ ॲट ऑल अगदीच छोटी असणार याची मला खात्री आहे।
जी नक्कीच. आणि तसंही त्या बॉर्डर पर्यंत सध्या मीडियाला पोहोचू दिलं जात नाही, त्यांना बरंच आत या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे दुरून घेतलेली ही दृश्य काही आपण इथे पाहतोय. सिक्युरिटी आणखी टाईट झालेली इथे पाहतोय आपण. विनोद, आता सध्याचा अपडेट काय आहे? आता कागदोपत्री सुपूर्द करण्यात आलेले आहे भारताच्या ताब्यात असं कळतं. निखिल, आता थोड्या वेळामध्ये बीएसएफची पत्रकार परिषद होणार आहे. त्यांनी पत्रकार परिषदेबाबतची माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेमध्ये सगळी माहिती देणार असल्याचं अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी पत्रकारांना सगळ्यांना मेसेज देण्यात आला आहे की थोड्या वेळात बीएसएफ पत्रकार परिषद घेणार आहे. या ठिकाणी अभिनंदन जो आहे तो एअर विंग जो कमांडंट आहे अभिनंदन, तो या वाघा बॉर्डरमध्ये आला आहे आणि त्यांना भारतीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे असंही बोललं जात आहे. तर ज्याप्रमाणे या ठिकाणी जे पत्रकार परिषद होत आहे त्या पत्रकार परिषदेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे आणि थोड्या वेळामध्ये पत्रकार परिषद बीएसएफच्या या पत्रकार परिषदेमध्ये अभिनंदन यांना देखील आणलं जाईल असं वाटतं का? शक्यता फार कमी आहे, कारण अभिनंदन बाबत कुठल्या प्रकारच्या अधिकाऱ्यांनी बोलले नाही. परंतु या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं एक औचित्य ठरणार आहे. कारण या कोण पत्रकार परिषद घेणार आहे याबाबत कुठली माहिती देणार नाही, परंतु बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी येऊन या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. नक्कीच विनोद. आणि हवाई दलाचे वाईस एअर मार्शल जे आहेत ते कपूर यांच्याकडे आता सध्या सुपूर्द करण्यात आलेले आहेत अभिनंदन यांना. आणि असंही कळतं की हवाई दलाकडून आता सध्या मीडियाच्या समोर आणलं जाईल अभिनंदन यांना, कारण लोकांना देखील तेवढी उत्सुकता आहे की खरंच अभिनंदन भारतामध्ये परतलेले आहेत की नाही. आणि एकूणच त्यांना पाहण्याची जी उत्सुकता आहे लोकांची ती शमवणं देखील तेवढंच आवश्यक आहे, कारण सकाळपासून लोक या ठिकाणी आहेत, लोकांमध्ये तेवढा जोश आहे आणि त्यामुळे देखील लोकांच्या समोर त्यांना आणलं जाईल असं म्हटलं जात आहे. विनोद, नक्की, कारण सकाळपासून सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी सगळे लोक जमले आहे आणि खास करून त्यांच्यामध्ये उत्साह आहे आणि जोश आहे की अभिनंदनची एक झलक पाहण्याकरता ते या ठिकाणी आले आहेत. खास करून या ठिकाणी मोठा गाजावाजांचं हे आहे आणि हातात झेंडे घेऊन अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी सर्व जनता जमली आहे आणि या अनुषंगाने वाघा बॉर्डरवर सकाळपासूनच चहल-पहल आहे. तर थोड्या वेळामध्ये अभिनंदन हे भारतीय ज्या गेटमधून बाहेर जाणे आहे त्या गेटमध्ये सगळ्यांची गर्दी जमली आहे. सुरक्षा रक्षकांची मोठी गर्दी जमली आहे. तर थोड्या वेळात पत्रकार परिषद झाल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं पुढची भूमिका काय असेल. नक्कीच विनोद, लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. इथे आपण पाहतोय काही दृश्य की लोकांना इतका आनंद झालेला आहे की नाचत गात आणि त्याच बरोबर भारत माता की जय अशा घोषणा देत प्रत्येक जण या देशभक्तीमध्ये डुंबून गेलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना प्रत्येकाला अपेक्षा आहे या ठिकाणी की अभिनंदन यांनी आपल्या समोर यावं, एकदा तरी त्यांना या आपल्या भारतीय हिरोला एकदा तरी आपण पाहावं, ज्यानं पाकिस्तानमध्ये इतका पराक्रम करून एक शौर्य गाजवून तो आज भारतामध्ये परतलेला आहे. या हिरोला पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी सध्या अटारी बॉर्डरवर आहेच. मात्र प्रत्येक चॅनलवर आज ही जी दृश्य दाखवली जात आहेत त्या ठिकाणी देखील लोक मोठ्या प्रमाणामध्ये पाहत आहेत असं आपल्याला दिसतंय. विनोद, बीएसएफची पत्रकार परिषद कशासाठी होते हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर अभय पटवर्धन सर आहेत. अभय पटवर्धन सर, एकूणच बीएसएफची कशासाठी ही पत्रकार परिषद होत असावी? या पत्रकार परिषदेमध्ये हे सांगण्यात येईल की आज हँडओव्हरिंग ओव्हरच्या कारवाईमध्ये काय काय झालं त्याच्यामध्ये अभिनंदनला आणण्यात येईल असं मला तरी वाटत नाही, कारण ते सध्या सिक्युरिटीच्या दृष्टीने एक VVIP झालेले आहेत. त्यांच्याकडनं एअरफोर्सला आणि इंटेलिजन्स एजन्सीला माहिती पाहिजे आहे की त्यांचे जे व्हिडिओज व्हायरल झाले ते साधारण काल दुपारच्या 12 वाजेपर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत व्हायरल झाले होते. त्याच्यानंतरच्या 36 तासामध्ये म्हणजे काल दुपारी 12 ते आज सकाळी 10-11 वाजेपर्यंत काय झालं याच्याकरता आणि त्यांची काय तिथे उलट तपासणी घेतल्या गेली याच्याकरता त्यांना त्यांचे डीब्रीफिंग घेण्यात येईल, त्यांचा प्रश्न विचारण्यात येतील, चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यानंतर एक त्यांचं मेंटल पिक्चर आणि इन्फॉर्मेटिव्ह पिक्चर असं तयार करण्यात येईल. आणि ही 2 पिक्चर्स तयार झाली की ती एकमेकाशी ताडून पाहण्यात येतील की याच्यात काही विसंगती तर नाही आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांना आपल्या कुटुंबियांच्याकडे जाण्याची परमिशन देण्यात येईल. तर ही एक प्रोसेस असते, ही जनरल प्रोसेस आहे. मोठ्या लोकांकरताही जास्त वेळ चालते. जसा बंडू चव्हाणला त्यांनी केलं होतं की त्यांनी 3 महिने त्याची कसून चौकशी केली होती, कारण तो कधी एक बोलायचा कधी दुसरं बोलायचा. तर त्यामुळे हे जे पडताळणी असते ती केल्या जाते आणि त्याच्यानंतरच मग त्यांना आपल्या कुटुंबियांकडे
पाठवण्यात येतो. बरोबर, नक्कीच. सुरेश पाटील सर जी, आता सध्या आपण ही जी काही दृश्य या ठिकाणी पाहतोय, प्रचंड गर्दी या ठिकाणी आहेच आणि प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे. काही वेळातच बीएसएफची पत्रकार परिषद देखील होणार आहे. सुरेश पाटील सर, बीएसएफच्या या पत्रकार परिषदेमध्ये एकूणच ही जी काही सगळी प्रोसेस आहे त्या संदर्भातली माहिती सांगितली जाईल, काय नेमकं सांगितलं जाईल असं तुम्हाला वाटतं? आताची आणखी एक महत्वाची बातमी आहे. आता सध्या अभिनंदन यांचं मेडिकल चेकअप जे आहे ते केलं जात आहे. इंडियन ऑथॉरिटीच्या समोर हे मेडिकल चेकअप जे आहे ते केलं जात आहे. हा सगळा एक प्रोसेसचा भाग आहे. सध्या कागदोपत्री जे आहे ते भारताच्या सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर जसं आम्ही म्हटलं होतं की मेडिकल चेकअप केलं जाईल. भारताच्या ताब्यात दिल्यानंतर भारताच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष हे मेडिकल चेकअप जे आहे ते केलं जाते, जेणेकरून अभिनंदन यांना कोणी इजा केलेली आहे का, कुठे इजा झालेली आहे का, या संदर्भातला त्यांची एकूणच मानसिक स्थिती कशी आहे या संदर्भातलं सगळे वैद्यकीय चाचण्या ज्या आहेत त्या केल्या जाणार आहेत. पाकिस्तानकडून शेवटचं मेडिकल चेकअप जे आहे ते या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांच्या समक्ष जे आहे ते केलं जात आहे. विंग कमांडर बसद्वारे त्यानंतर भारतामध्ये येणार आहेत. मेडिकल चेकअप नंतर भारताच्या स्वाधीन त्यांना केलं जाईल. सुरेश पाटील सर, हे पाकिस्तानकडून शेवटचं मेडिकल चेकअप सध्या सुरू आहे. काय ही नेमकी प्रोसेस आहे? कारण कागदोपत्री आपण म्हणतो की त्यांना भारताच्या सुपूर्द करण्यात आले. गरजेचं, पण आपण त्याच्यात थोडं सखोल विचार करणं गरजेचं आहे. आज पूर्ण भारतवर्षभर सगळा आनंदोत्सव चाललाय, त्याच्यात आपण सर्व सामील झालो. पण सकाळी आपण आपल्याच टीव्हीवर मी पाहत होतो, आमचा निनाद मांडवगडे जो आमचा सुपुत्र नाशिकचा, तो गेला. त्याचं जे दुःख आहे ते सुद्धा आपण विसरायला नको. आणि अशी ही दुःख जर संपवायची असतील तर आपण हे फक्त हे मोमेंटरी जे आहे आनंद तो ठीक आहे, पण त्यांच्याकडे ह्या इम्रान खाननी फक्त एक आमचा माणूस देऊन सगळं आपल्याला एक काय म्हणतो आपण त्याला भूलभुलैया चालवलेला. आमच्या तिथे 1971 पासूनचे कितीतरी आमचे सैनिक तिथे आहेत. आमचा कुलभूषण तिथे आहे. 100च्या वर जास्त आमचे तिथं मच्छीमार बांधव आहेत. त्या सगळ्यांना सोडलं पाहिजे. फक्त एकाला सोडून ठीक आहे, आनंद आहे आम्हाला सगळ्यांना, खूप खूप आनंद आहे. माझी रेजिमेंट तिथे होती. 71 साली मी तिथे होतो. मी लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडे गेलेला व्यक्ती आहे. माझ्या कंपनी कमांडरची डेड बॉडी मी घेऊन आलो होतो. फार म्हणजे अवघड काम होतं ते मी केलं होतं. माझ्या बरोबरचे माझे कोर्समेट त्यावेळेला लेफ्टनंट OP दलाल अजून पाकिस्तानमध्ये त्यांच्या जेलमध्ये सडतोय. तर आता हुरळून जायला नको. आपण एक प्रगल्भ देश आहोत. आपण काय करायला पाहिजे, हे ठीक आहे, आला तर ठीक आहे, याला घ्या, आपण बाकीचे सगळे सोडा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता ह्या लोकांनी काय केलं माहितीये का, मी कुणाचं कॅरेक्टर असोसिनेशन करत नाही, पण मी ते इम्रान खानच्या दुसऱ्या बायकोने जिचं त्याच्याशी तलाक झालेलं आहे तिचं पुस्तक वाचत होतो गेल्या 8 दिवसापूर्वी. ती म्हणते की ह्या माणसाला डिमेन्शिया आहे. तो रात्री काय बोलतो, दुसऱ्या दिवशी सकाळी काय बोलतो त्याचं त्याला माहित नसतं. आणि हा निर्णय काही घेत नाही. हा तंत्र मंत्र आणि याच्यावरती अवलंबून असतो. आणि त्याची जी तिसरी बायको आहे ती सुद्धा तांत्रिकच आहे. आणि हा ग्रस्त कधी पलट मारेल तुम्हाला समजणार नाही. म्हणून आपल्या देशाला ही सोन्यासारखी संधी आलेली आहे. आता सोडू नका. आता नाहीतरी त्यांनी जी फॅक्टरी आमच्याकडे लावलेली आहे टेररिस्ट बनवायची, त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही. हे 370 आणि 35 आता तुम्ही संधी आलेली आहे. यांना जसं हैदराबाद ऍक्शन, पोलीस ऍक्शन झाली किंवा जसं गोवा ऍक्शन झाली होती, मिलिटरी ऍक्शन, तशी ऍक्शन घेऊन हे करा. कारण मी सकाळी एका BBC चॅनल बघत होतो, तिथली मुलं आमच्या पंतप्रधानाला शिव्या देत आहेत, आमच्या देशाला शिव्या देत आहेत, म्हणतायत की हम तो खून खराबा करेंगे अगर 35 निकाल दिया या 370 निकाल दिया. चालवलंय काय हे? घोंगडं भिजत पडलंय ते संपून टाका. इथं ठीक आहे, हा आनंदोत्सव करूया आपण, चला, आनंद आहे, आम्हाला पण आनंद आहे. कारण मला सुद्धा 1971च्या लढाईमध्ये लागलं होतं. मी मृत्यू जवळून पाहिलेला आहे. माझे 70 जवान मारले गेलेले आहेत, माझे 6 ऑफिसर मारले गेलेले आहेत. तर ह्या आनंदोत्सवामध्ये ठीक आहे, पण हा जर आमचा जसं जे निनादचं जे झालं तसं पुन्हा जर नसलं व्हायचं असेल तर ह्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. तुम्ही सगळं तुमचं सैन्य पाठवा तिकडे, टँक रेजिमेंट सियालकोट पर्यंत. आणि आमचे बाकीचे जे आहेत आमचे तिथले सगळे आमचे कैदी
त्यांना वाजत गाजत ढोल ताशाने घेऊन या आणि तो हरामखोर जो तो बसलेला आहे तिथे तो दाढीवाला त्याची दाढी खेचून त्याला नागडं करून त्याच्या दोन्ही हात बांधून त्याला खेचून आणा. आणि हे काय सांगतात त्यांचा रेल्वे मिनिस्टर म्हणतो की नक्कीच सर तुमचा राग आम्ही या ठिकाणी समजू शकतो आणि हा राग शांतही व्हायला नको भारताचा. मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी पाकिस्तानकडून अभिनंदन भारताच्या स्वाधीन झालेले आहेत. अटारी मार्गे बसमधून ते आता मायदेशी परततात. काही अंतरावर त्यांचा मेडिकल चेकअप जे आहे ते करण्यात आलंय भारतीय अधिकाऱ्यांच्या समोर, जेणेकरून पाकिस्ताननं एक दाखवलेलं आहे की आमच्याकडून कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. हा एक प्रोसेसचा भाग आहे आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या समोर त्यांचं मेडिकल चेकअप जे आहे ते झालेलं आहे. आणि त्यानंतर आता बसच्या मार्गाने ते बसमधून अटारी बॉर्डरवर या ठिकाणी पोहोचतायत. एक झलक या ठिकाणी अभिनंदन यांची पाहता येणार आहे. त्यानंतर बीएसएफची पत्रकार परिषद होईल. मात्र अभिनंदन यांना काही सादर केलं जाणार नाही. तो काही लष्करी याचा नियम नाहीये आणि त्यामुळेच पुढे याच बसने ते अमृतसरला नेलं जाणार आहे. टीव्हीनं यापूर्वी सांगितलं होतं की अभिनंदन यांना 6 वाजताच आणलं जाईल आणि बरोबर आता 6 वाजत आलेले आहेत आणि बसमधून आता विंग कमांडर अभिनंदन या अटारी बॉर्डरवर इकडे पोहोचतायत. काही अंतरावर त्यांचं मेडिकल चेकअप करण्यात आलेलं आहे. जवळपास 1.5 तास झाले ही सगळी प्रक्रिया या ठिकाणी सुरू होती आणि आता अधिकृतरित्या भारताच्या ताब्यात आहेत अभिनंदन आणि काही वेळातच आता ते या अटारी बॉर्डरवर पोहोचणार आहेत. आणि त्यामुळे उत्सुकता अक्षरशः शिगेला पोहोचली. अवघी काही मिनिटं राहिलेली आहेत. या मिनिटांमध्ये आता अभिनंदन या ठिकाणी पोहोचतील. एक शेवटचा आढावा या सगळ्या सुरक्षेचा इथे पंजाब पोलिसांकडून आणि एकूणच लष्कराकडून घेतला जातोय ते आपल्याला दिसतंय. अर्थात अमृतसरला त्यानंतर त्यांना याच बसवरून नेलं जाईल त्यांच्या सोबत. त्यानंतर प्रोसेस आहेत आणि हा मेडिकल चेकअप तिघांकडनं केला जातो. एक पाकिस्तानी दल, दुसरं रेड क्रॉस कमिटी, इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस आणि तिसरं भारतीय. तिघांकडनंही हा मेडिकल चेकअप केला जावा असं जिनिव्हा कन्व्हेन्शनमध्ये नमूद आहे आणि त्यामुळे असं करावंच लागेल. मात्र सर सगळ्यांना उत्सुकता आहे. हवाई दलानं म्हटलंय की मीडियाच्या समोर आणलं जाईल अभिनंदन यांना, जेणेकरून संपूर्ण देश संपूर्ण जग या वीराला या ठिकाणी पाहू शकेल. या सगळ्यामध्ये जर आपण काही कमेंट जर पाहिल्या तर आमचा ठाण्या वाघ परत येतोय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतोय. आमचा हिरो परत येतोय भारतामध्ये अशा प्रकारची प्रतिक्रिया लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळेच हा जल्लोष जो आहे तो क्षणाक्षणाला वाढताना आपण इथे पाहतोय. पटवर्धनचं आहे. अगदी बरोबर आहे मॅडम जे तुम्ही म्हणाल्या. जसं मी मगाशी सांगितलं की 1971च्या नंतर 50 वर्षानंतर पहिल्यांदा हे झालेलं आहे की आपल्या कोणी पायलटनी किंवा आपल्या कोणी सैनिकांनी तर जाऊन तिथे मारलेलं आहे. सर्जिकल स्ट्राईक झाला त्याच्या आधी आम्ही गेलो होतो तिथे मारला आहे. पण एका वैमानिकांनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन पाकिस्तानचं विमान पाडावं आणि ते सुद्धा MiG-21 सारख्या ऑब्सोलीट विमानांनी F-16 सारखं मोठं विमान आणि अतिप्रगत विमान पाडावं, याच्यामध्ये त्या वैमानिकाची कुशलता दिसून पडते, त्याचा डेअर डेव्हिलपणा दिसून पडतो, त्याची जाबाजी दिसून पडते, त्याचं धाडस दिसून पडतं, त्याचं कौशल्य दिसून पडतं. या कौशल्यावर पंजाबमधली जनता फिदा झालेली आहे. ते तसेच लढवय्ये लोक आहेत. लढाऊ लोकांच्याबद्दल त्याच्या मनामध्ये आदर असतो आणि तो आदर ते व्यक्त करायला उतावळे झालेले आहेत. हे जे बॅरिकेड आपण पाहतोय दूरवरनं ते याच्याच करताय की या लोकांनी सर्च फॉरवर्ड करून त्याला काही इजा करू नये. त्याचप्रमाणे तिथे जे
आतंकवादी आहेत जैश ए मोहम्मद सारखे किंवा लष्कर-ए तैयबा सारखे, त्यांना सुद्धा त्याच्या जवळ जाता येऊ नये, कुठल्याही कारणामुळे किंवा दूरवरनं जाता येऊ नये म्हणून इतक्या दूर सिक्युरिटी ठेवलेली आहे की साधारण किलोमीटर 1.5 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या साईडनी आणि आपल्या साईडनी ती जागा टोटली आयसोलेट केलेली आहे. तर हा एक सुरक्षेचा प्रकार आहे आणि ही अतिशय सुंदर प्रकारची सुरक्षा पाकिस्तानने आपल्याला दिलेली आहे आणि आपणही स्वतःला दिलेली आहे असं माझं मत आहे. नक्कीच. आणि ही काही दृश्य आपण पाहतोय, चारही दृश्य आपण पाहतोय ती आहेत इथल्या सुरक्षेची आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, अधिक कडक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय की आपला भारताचा तिरंगा अशा प्रकारे अभिमानानं या ठिकाणी फडकतो आहे. अभिनंदन यांचे फोटो घेऊन या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि त्यांचं अभिनंदन केलं जात आहे, त्यांचं कौतुक या ठिकाणी एक पत्रकार परिषद देखील होणार आहे. हवाई दलाची थोड्याच वेळामध्ये इथे पत्रकार परिषद होणार आहे. अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर हवाई दलाची ही अधिकृत अशी पत्रकार परिषद असेल. थोडक्यात या सगळ्याची माहिती दिली जाईल, जी काही प्रोसेस या सगळ्यामध्ये झालेली आहे. अर्थात 1 ते 1.5 तास या सगळ्याला लागलाय. TV9 आधीच म्हटलं होतं की अभिनंदन यांना जवळपास 6 वाजता भारतामध्ये आणण्यात येईल. या सगळ्या प्रोसेसला 1.5 ते 2 तासांचा अवधी लागलेला आहे. आता काही वेळातच विंग कमांडर अभिनंदन यांना घेऊन येणारी बस जी आहे ती अटारी बॉर्डरवर पोहोचणार आहे. अगदी काही क्षणांची प्रतीक्षा या ठिकाणी उरलेली आहे. ही दुसरी दृश्य आपण पाहतोय ती आहेत लाहोर या वाघा बॉर्डर पासून जवळपास 23 किलोमीटरवर आहे आणि याच मार्गानं आता अभिनंदन यांना आणण्यात आलेलं आहे. इथे ही सगळी प्रतीक्षा आहे की आता कधी एकदा अभिनंदन भारताच्या भूमीवर पाऊल ठेवतायत. भारताच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे अभिनंदन यांना. काही वेळातच हवाई दलाची पत्रकार परिषद इथे होणार आहे. आपण विनोद, आता सध्या काय सुरू आहे? काही क्षणातच ही बस या ठिकाणी पोहोचेल असं म्हटलं जात आहे. गेल्या थोड्या वेळामध्ये पत्रकार परिषद सुरू होणार आहे. पत्रकार परिषदेची सर्व तयारी झाली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं कोण पत्रकार परिषद घेणार आहे, कारण BSF कडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अभिनंदन यांना वाघा बॉर्डरमध्ये आणला आहे असे म्हटलं जात आहे आणि त्यांची सुटकेसाठी थोडा वेळ लागणार आहे, कारण भारतीय एअरफोर्स वायुसेनेकडे त्याबाबतची माहिती अद्याप त्यांनी पोलिसांना दिली नाही. त्यामुळे आता थोडा वेळ वाट बघावं लागेल, कारण काही क्षणातच अभिनंदन आपल्या भारतीय सीमारेषेत येईल आणि या ठिकाणाहून ते विमानतळावर जाण्याची माहिती आहे. परंतु सध्या मात्र BSFच्या जवानांच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकार परिषदेची तयारी सुरू आहे. कोपीकर सर, आता हवाई दलाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होते असं म्हटलं जातं, कशासाठी? जी सुरेश पाटील सर, ही एक अधिकृत वार्ताहर परिषद. अभिनंदन करणं गरजेचं आहे. अभिनंदन करणं गरजेचं आहे, कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांना F-16च्या माऱ्यामुळे त्यांचं विमान पडलं नाही. हे ऍक्च्युली हे विमान ह्याला ऍक्च्युली हे मिग जे विमान आहे त्याला फ्लाइंग कफिन म्हणतात आणि त्या विमानामध्ये बिघाड झाला म्हणून ते पडलं. त्यांनी मारलं नाही. जर त्यांनी मारलं असतं त्यांच्या क्षेत्रफळाने तर आमचा हा वीरपुत्र परत आला नसता. म्हणून
आता जे राफेल वगैरे पाहिजे त्याचं हे कारण आहे, कारण ही जुनी विमानं आहेत त्यांना आता बंद ठेवायला पाहिजे. अच्छा, दुसरी गोष्ट मला मुद्दामून इथं सांगू इच्छितोय, कारण हे फार मोठं डिसिजन मेकिंग आहे. सर, अर्थात हवाई दलाकडून जी माहिती देण्यात आली होती तर त्याच्यावर खालून फायरिंग करण्यात आली होती आणि त्यामुळे आपलं MiG-21 हे विमान पडलं, हे अधिकृतरित्या हवाई दलाकडून सांगण्यात आलेलं आहे. अर्थात मला कुपेकर सर तुमच्याकडेच आहे, आता ही जी काही पत्रकार परिषद होणार आहे हवाई दलाची, नेमकी कशासाठी ही पत्रकार परिषद असेल, किती माहिती या सगळ्यामध्ये दिली जाईल, एकूण काय अर्थ नेमका याचा निघतो? BSF ही पत्रकार परिषद घेणार की मग हवाई दल घेणार? या पत्रकार परिषदेत जी माहिती दिली जाईल ती काहीशी संक्षिप्त असेल. सगळे जे डिटेल्स असतील ते ह्याच्यात सांगितले जाणार नाहीत. परवाच्या दिवशी जी संयुक्त बैठक झाली तिन्ही दलांची, त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल की जे योग्य ते मुद्दे होते तेवढेच सांगितले गेले. त्याचं मागचं राजकारण जे होतं किंवा त्याच्या मागचं डिसिजन मेकिंग प्रोसेस जो होता तो काही सांगितला गेला नाही. अजून तसंच ह्यावेळी होणार आहे. आणि त्याच्यात काय प्रोसेसेस फॉलो केले गेले ते कायद्याच्या दृष्टीने खरे बरोबर होते की नाही, आणि आता अभिनंदनची फिजिकल आणि मेंटल कंडिशन कशी आहे हे सगळं संक्षिप्तपणे सांगितलं जाईल. नक्कीच. आणि कालही हवाई दलाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये या सगळ्या हवाई हल्ल्याची आणि भारतानं केलेल्या कामगिरीची माहिती देखील देण्यात आलेली आहे. हवाई दलानं काय म्हटलं होतं पुन्हा एकदा आपण पाहूया. एविडेंस है कि और एक एमराम का जो पीस हमको मिला है यहाँ से, वो तीसरी बात, अगर आप मीडिया रिपोर्ट्स देखें पाकिस्तान की तरफ से भी, तो आप देखेंगे कि कुछ इंजन वगैरह के पीसेस हैं, कुछ एयरक्राफ्ट के कंपोनेंट्स हैं या कुछ ड्रॉप टैंक्स हैं जो वहां दिखाए गए हैं, वो MiG-21 के नहीं है. और भारतीय वायुसेना का सिर्फ एक जहाज मिसिंग है, वो एक MiG-21. तो इन सब चीजों को देखते हुए ये कंक्लूसिवली कहा जा सकता है कि F-16 को यूज किया गया. और हमारे पास, मैंने जैसा कहा पहले कि हमारे पास एविडेंस है कि जो हम करना चाहते थे, जो हम टारगेट को जितना डिस्ट्रॉय करना चाहते थे, जो इफेक्ट हमको चाहिए था वो हमको इफेक्ट मिल गया. अब वो गवर्नमेंट के ऊपर है कि हायर लीडरशिप पे कि किस तरह, कब और कैसे वो एविडेंस देना है या नहीं दिखाना. देखिए, हमारा लड़ाई जो है काउंटर टेररिज्म, हमारा लड़ाई जो है टेररिज्म के साथ है. तो जब तक पाकिस्तान जो है इसको इस तरह से सपोर्ट करता रहेगा, हम उनके जितने भी टेररिस्ट कैंप और जितने भी उसके ट्रेनिंग एरियाज हैं उनको हम टारगेट करने के लिए तैयार हैं. तो हालांकि 14 फरवरी के बाद सीज फायर वायलेशंस काफी बढ़ गई है और पिछले 2 दिनों में कम से कम 35 सीज फायर वायलेशंस हुए हैं, लेकिन हम जो है उसका हूबहू उसी प्रकार से उसका जवाब दे रहे हैं. भारताच्या तीनही दलांनी ही पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये एकूणच कशा प्रकारचा हल्ला करण्यात आला आणि दहशतवादाच्या विरोधामधली आपली लढाई कायम अशीच सुरू राहणार असं देखील ठणकावण्यात आलेलं आहे. यातलेच हे व्हाईस एअर मार्शल रवी कपूर हेच आता अभिनंदन यांना ताब्यात घेतील आणि आपल्या सोबत ते ठेवतील आणि त्यानंतर हवाई दलाची पत्रकार परिषद होणार आणि त्यामध्ये एकूणच जी काही प्रोसेस झालेली आहे आणि अभिनंदन यांच्या प्रकृतीविषयी ची माहिती जी आहे ते मीडियाला दिली जाणार आहे. काही वेळातच आता या अटारी बॉर्डरवर या ठिकाणी पोहोचतील त्या बसनं विंग कमांडर अभिनंदन. त्यानंतर स्वतः BSFच बहुतेक या सगळ्यांना अभिनंदन यांना मीडियाच्या समोर आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कन्याकुमारी इथे त्यांनी रॅली केलेली आहे. या रॅलीमध्ये त्यांनी अभिनंदन यांचं कौतुक केलेलं आहे. आम्हाला अभिनंदन यांचा गर्व वाटतो असं मोदींनी म्हटलंय. तसंच ते तामिळनाडूचे सुपुत्र आहेत आणि त्याचाही आम्हाला गर्व आहे असं मोदींनी म्हटलेलं आहे. आय एम प्राऊड दॅट इंडियाज फर्स्ट वुमेन डिफेन्स मिनिस्टर निर्मला जी इज फ्रॉम तामिळनाडू. Every Indian is proud that the brave wing commander Abhinandan belongs to Tamil Nadu.
नक्कीच प्रचंड उत्सुकता आहे की आता अभिनंदन कधी पोहोचत आहेत आपल्या ज्या भारताच्या भूमीवर आणि काही क्षणातच ते पोहोचतील त्यावेळेला थेट आपण ही दृश्य पाहणार आहोत। मात्र काही दृश्य या ठिकाणी आपण पाहतोच आहोत की किती उत्सुकता ताणली गेली आहे आणि हालचाली वाढलेल्या आहेत आता या ठिकाणी आणि कुठल्याही क्षणी ती बस आपल्या या ठाण्या वाघाला मायदेशी घेऊन या ठिकाणी पोहोचणार आहे। लोकांची उत्सुकता देखील तेवढीच वाढलेली आहे। ढोल ताशांचा गजर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला येतोय आणि काही वेळातच अभिनंदन यांना बीएसएफ हे कॅमेऱ्याच्या समोर देखील आणणार असं आपल्याला इथे कळतंय। अभय पटवर्धन सर तुमच्याकडे येते। अर्थात या सगळ्या प्रोसेसमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास गेलेला आहे आणि आता आपला हा ठाण्या वाघ कधी एकदा भारताच्या भूमीवर येतो असं लोकांना झालेलं आहे। एक वेगळाच अभिमान, एक वेगळी देशभक्ती लोकांच्या मनामध्ये जागती ठेवण्याचं काम खरं तर हे जवान करत असतात। अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, जसं मगाशी मान्यवरांनी सांगितलं की या प्रोसेसमध्ये आपण विंग कमांडर निनाद यांच्या वीरगतीला विसरलं नाही पाहिजे। आमच्यासारखे जे सोल्जर्स असतात त्यांनी लढाया पाहिलेल्या आहेत आणि आपले किथ अँड किन त्याच्यामध्ये किंवा आपले साथीदार त्याच्यामध्ये गमावलेले आहेत आणि काही साथीदार आपले त्याच्यामध्ये वाचलेले पाहिले आहेत। त्यामुळे आमच्या डोळ्यामध्ये एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यामध्ये आसू असतात, एका डोळ्यामध्ये आनंद असतो, एका डोळ्यामध्ये अश्रू असतात। तर ही कंडिशन सध्या भारतातल्या प्रत्येक सैनिकाची झालेली आहे। अभिनंदन करता आनंद मानवायचा का निनाद करता दुःख मानवायचं हे आपल्याला माहिती नाही आहे, हे आम्हाला समजत नाही आहे। इकडे एक आनंदाचे कड येतात आहे, तिकडं रडू येत आहे, तर त्याच्यामुळे ही आमची एक दोलायमान परिस्थिती असते। पण दिस इज द वे अ सोल्जर बिहेव, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही हे नाही आहे। पण हा जो एक एकंदर डिले होतो आहे, हा डिले मात्र याच्यातनं राजकीय मायलेज घेण्याचा पाकिस्तानचा डिले आहे। याच्यामध्ये प्रोसिजरल काही नाही आहे। साधारण या प्रोसिजरला 1.5 ते 1 तासाच्या वर लागायला नको, पण याला जवळपास 3 तास 2 तासाच्या वर झालेले आहेत की हा प्रोसेस चालू आहे आणि त्याच्यामुळे हाच एक फक्त त्याच्यामध्ये पर्याय उरतो किंवा आपण अंदाज बांधू शकतो की पाकिस्तानला याच्यातनं संपूर्णतः राजकीय फायदा उठवायचा आहे, राजकीय हेतू साध्य करायचा आहे। पूर्ण जगाची मीडिया इथे आलेली असणार ह्या कव्हर करायकरता आणि जे काही छोटं छोटं त्याच्यामध्ये झालं आहे त्याच्या टिप्पण्या सगळ्या जगभर जात असणार आणि त्यामुळे पाकिस्तानला एक शांतीदूत म्हणून एक प्रसिद्धी मिळते आहे आणि आपण मात्र एका रिसिव्हिंग एंडला आलेलो आहे असं माझं मत आहे। नक्कीच आणि आताची आणखी एक मोठी बातमी आहे ते म्हणजे पाकिस्तानकडून बीटिंग द रिट्रीटचा जो कार्यक्रम होतो तो आता वाघा बॉर्डरवर त्या ठिकाणी झालेला आहे आणि तिथून लोक ज्या वेळेला बाहेर पडतील त्यावेळेला बस विंग कमांडर अभिनंदन यांना इथे आणलं जाईल। प्रचंड गर्दी सध्या त्या भागामध्ये आहे आणि त्यामुळे सुद्धा हा सगळा वेळ लागतोय अभिनंदन यांना भारताच्या भूमीवर पाऊल ठेवण्यासाठी। अर्थात ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाली आहे, मात्र बीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी आहे आणि ही गर्दी हटल्यानंतर लोक त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर आता अभिनंदन यांना या अटारी बॉर्डरवर इथे आणलं जाईल। सगळ्यांना जिथे प्रतीक्षा आहे तिथे अर्थात साधारणतः संध्याकाळी 4:45 अभिनंदन यांना भारताच्या सुपूर्द करण्यात आलेले आहे। 4:50 अभिनंदन यांची मेडिकल टेस्ट जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता भारतीय उच्चायोग जो आहे तो त्याचे दल जे आहे ते देखील आता इथे पोहोचलेले आहेत। कोपीकर सर आता बसच्या माध्यमातून इथे अटारी बॉर्डरवर पोहोचतील, मात्र मग कुठे साधारणतः विंग कमांडर अभिनंदन यांचं मेडिकल चेकअप करण्यात आलेलं असावं आणि त्यानंतर हवाई दलाचे आपले अधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत, मात्र सुरक्षा देखील पाकिस्तानची आहे। पूर्णतः भारताच्या हद्दीपर्यंत ते अभिनंदन यांना आणून सोडतील का? हो, जोपर्यंत पाकिस्तानची हद्द संपत नाही तोपर्यंत ते पाकिस्तानी सैनिकांच्या हाती असतील आणि त्याच्यानंतरच अधिकृतपणे त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं जाईल, त्याच्या आधी नाही। सुरेश पाटील सर, जसं आपण मगाशी म्हणालो की पाकिस्तानने या सगळ्यामध्ये कुठेतरी प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे देखील आता पाकिस्तान आपल्याकडून जो काही बीटिंग द रिट्रीटचा कार्यक्रम आहे तो घेतलेला आहे आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये त्यांनी अभिनंदन यांचं हस्तांतरण केलेलं आहे। या सगळ्याला जवळपास 1.5 ते 2 तास लागलेले आहेत। अजूनही अभिनंदन भारताच्या भूमीवर परतलेले नाहीये।
हा नाही, आता ह्या प्रोसेस चालू आहे आणि हे पहिल्या वेळेला घडतंय, त्याच्यामुळं आर्मी BSF यांच्यामध्ये थोडंसं ताळमेळ असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कदाचित वेळ लागेल, पण आता ते येत आहेत, त्याचे ऑफिशियली त्यांना हँडओव्हर करायचं आहे की बाबा आम्ही सुपूर्त तुमच्याकडे केलेलं आहे, त्याची काळजी तुम्ही घ्या, म्हणून ते त्यांना प्रोटेक्शन करतात. आता तुम्हाला इतिहासातलं एक उदाहरण सांगतो. जेव्हा 71 मध्ये जेव्हा बांगलादेशमध्ये जेव्हा यांचे सैनिक जेव्हा सरेंडर झाले, तर त्यावेळेला ज्या दिवशी लढाई संपली त्याच्यानंतर तिथले जे म्हणजे बांगलादेशी आहेत ते त्यांना दगड मारून हल्ला करत होते. त्यावेळेला आपण त्यांना प्रोटेक्शन केलं, त्यांच्या सैनिकांना, आणि त्यांना आपल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये सुखरूप आणलं. तसं आणि मग नंतर त्यांना पुढं पाकिस्तानला हळूहळू पाठवलं, तो गोष्ट वेगळी. तसं यांना एन्श्योर करावं लागेल की आमचा जो हा वीर आहे त्याला काही सुद्धा आता इथून इजा होऊ द्यायची नाही, आणि ते ऑफिशियली त्याला हँडओव्हर करतील आपल्याकडे. नक्कीच. पटवर्धन सर, खूप वेळ लागतो या सगळ्या प्रोसेसमध्ये, अजूनही अभिनंदन पोहोचले नाहीयेत, उत्सुकता खूप शिगेला पोहोचलेली आहे. अगदी बरोबर आहे. ही उत्सुकता ताणल्या जाते. जसं मी सांगितलं की पाकिस्तान ही ताणवतोय, जितकी ताणल्या जाईल तितकी तो ताणवेल आहे. आता त्याला अभिनंदनला त्या गेटपाशी आणण्यात येईल. गेटच्या पाशी ते बसमधनं उतरतील आणि भारतीय हद्दीमध्ये येतील. भारतीय हद्दीमध्ये अधिकारी त्यांना ऑफिशियली आपल्या ताब्यात घेतील आणि तिथे जी काही त्यांच्याकरता गाडी नामजद करण्यात आलेली आहे त्या गाडीमध्ये बसून ते अमृतसरकडे रवाना होतील असा माझा अंदाज आहे. जर त्यांना पत्रकार परिषदेमध्ये आणायचं असेल तर तिथं आधी तिकडे नेलं जाईल आणि मग ते आपल्या गाडीमध्ये बसून अमृतसरकडे जातील. पण पाकिस्तानने आपला एम अचीव केलेला आहे की त्याला जागतिक प्रसिद्धी संपूर्णपणे मिळालेली आहे, आणि हेच एक दहशतवाद्याचं ध्येय असतं की आपल्याला जागतिक प्रसिद्धी मिळायला पाहिजे. यावेळेला पाकिस्तानने पॉझिटिव्ह जागतिक प्रसिद्धी मिळवलेली आहे. दहशतवादी जनरली निगेटिव्ह जागतिक प्रसिद्धी मिळवतो, पण पाकिस्तानने आपला हेतू साध्य केलेला आहे की मी शांतीदूत आहे, त्याच्याकरता आम्ही कितीही कष्ट करायला तयार आहोत, किती वेळ लागला तरी चालेल, पण या माणसाला आम्ही सुखरूप भारताच्या हवाली करू हे तो जगाला दाखवून देतोय. नक्कीच. आणि तीच उत्सुकता आहे की आता कधी एकदा अभिनंदन हे अटारी बॉर्डरवर तिथे पोहोचतायत. ग्रुप कॅप्टन कुरियन पाक अधिकाऱ्यांची सध्या चर्चा सुरू आहे. पाक रेंजर्स कडून अभिनंदन यांची पिस्तूल जी आहे ती परत दिली गेलेली आहे. हा एक प्रोसेसचा या सगळ्यामध्ये भाग आहे. कोपीकर सर, अटारी बॉर्डरवर आता सध्या वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आली आहे, वर्दळ थांबवण्यात आली आहे. आताच आपण पाहिलं की विंग कमांडर यांची जी पिस्तूल होती ती देखील आता सुपूर्द करण्यात आलेली आहे. काय आणखी नेमकी प्रोसेस आहे या सगळ्यात, आणि ग्रुप कॅप्टन कुरियन पाक अधिकाऱ्यांची सध्या चर्चा देखील या ठिकाणी सुरू आहे. भारताचे मिलिटरी अटॅची, एअरफोर्स अटॅची कराची नाही, इस्लामाबादमध्ये होते, आणि ते ह्याच्यात एक मुख्य रोल सादर करतील हे अपेक्षित होतं. बाकीचे जे अधिकारी आहेत ते एअर हेडक्वार्टरने डेप्यूट केलेले आहे. तुम्ही पाहिलं असेल की ह्याच्या आधी जी त्रिदलीय वार्ताहर परिषद झाली होती काल, त्याच्यातही हेच अधिकारी होते, एअर व्हाईस मार्शल कपूर, आणि तेच अधिकारी आज आहेत. म्हणजे एक प्रकारची त्यात कन्सिस्टन्सी आहे प्रोसेसमध्ये. हे सगळे प्रोसेसेस असावे लागतात. असाही प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आतापर्यंत आला असेल की 3 दलं, एकीकडे पाकिस्तानची आर्मी, एकीकडे इंटरनॅशनल रेड क्रॉस, एकीकडे भारताची आर्मी किंवा BSF किंवा वायुसेना, सगळ्यांकडनं त्यांचं मेडिकल चेकअप आणि इतर प्रोसेसेस का होत आहेत. त्याचं असं आहे की पेशवाईत जसं झालं तसं 1 वर्षाने, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी धचा मा होऊ नये, आणि तसा जर कोणी केला तर तसं नव्हतं ह्याचा पुरावा दुसऱ्या दोघांकडे असावा. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे जे 2 स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी हे केलं, आणि एक न्यूट्रल पार्टी इंटरनॅशनल रेड क्रॉस यांनीही असं केलं.
म्हणजे ह्याचा भरपूर खरं काय खोटं काय ह्याचा भरपूर पुरावा सगळ्यांकडे आता आहे. वंजारी सर, मात्र या सगळ्या प्रोसेसमध्ये एवढा वेळ का लागतोय? म्हणजे आता जवळपास 2 तास उलटून गेलेले आहेत या सगळ्या प्रोसेसला. नॉर्मल प्रोसिजर्स आहेत, त्याला वेळ तर लागतो. त्या प्रोसिजर्स आता कम्प्लीट झाल्यानंतर मला तर वाटतं की प्रेस कॉन्फरन्स असं इट इज नॉट अभिनंदनचं काही प्रेस कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेशन करायला ते परवानगी देतील. पण ॲज अ जनरल एज अ कर्सी डिमांड म्हणून त्या प्रेस कॉन्फरन्स ते घेत असतील. पण अभिनंदनला काही बोलण्याचं तशी परवानगी मिळेल असं मला वाटत नाही. कारण त्यांचं त्या ही लॅव टू हॅव अ फीडबॅक टू द एअरफोर्स. देर आर सायकॉलॉजिस्ट आहेत, देर आर मेनी अदर एक्सपर्ट्स आर असतात. साधं वाक्य बोललो तर आपण त्याच्यातून इंटरप्रिटेशन बऱ्याच वेळा करत असतो. त्यामुळे मला वाटतं की विंग कमांडर अभिनंदनला दिल्लीमध्ये गेल्यानंतरच या गोष्टी सुरू होतील. तर प्रेस कॉन्फरन्स म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून तर करत असतील तर दॅट इज ओके, नो प्रॉब्लेम. या नक्कीच. अभय पटवर्धन सर, अर्थात या सगळ्यामध्ये ज्यावेळेला अभिनंदन इथे पोहोचतील, अटारी बॉर्डरवर या पोहोचतील आणि त्यानंतर भारताच्या भूमीवर पहिलं पाऊल ठेवतील, त्यावेळेला एका जवानाची एकूणच काय प्रतिक्रिया असेल? नेमकं त्याला काय वाटत असेल मनातून? मला खरं तर सगळ्यांनाच विचारायचंय. मात्र अभय पटवर्धन, तुम्ही सांगा. पटवर्धन सर, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा ते भारताच्या भूमीवर ते फाटक ओलांडून पाऊल ठेवतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये एकच विचार असेल की ज्या भूमीकरता मी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं त्या भूमीवर मी परत आलेलो आहे. तिथे बाकीचे जे जवान त्यांची गार्डिंग करायला किंवा सुरक्षेसाठी तैनात केलेले आहे त्या लोकांना वाटेल की आपल्या देशाकरता आपला प्राणाची बाजी लावणारा आपला सहकारी सुखरूप परत आलेला आहे. याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. ते पाहणाऱ्यांना असं वाटत असेल की जे लोक तिथे असा एक वीरपुत्र भारताने पैदा केलेला आहे की ज्यांनी पाकिस्तानचं विमान एवढं प्रगत विमान पाडलं आणि तो भारतामध्ये परत आलेला आहे. प्रत्येकाच्या मनात ही अभिमानाची भावना असेल. पण जी नक्कीच सर, खूप अभिमानाची भावना असणार आहे. आणि आता ही दृश्य आपण इथे पाहतोय, प्रचंड हालचाल वाढलेली आहे आणि काही क्षणातच आता या ज्या काही गाड्या आहेत या ठिकाणी येताना आपण पाहतोय. आणि आता अभिनंदन यांची गाडी जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे. अर्थात त्यांचा हा गाड्यांचा ताफा आहे आणि अभिनंदन यांना घेऊन येणाऱ्या गाड्या या ठिकाणी जातील असं म्हटलं जात आहे. आणि त्यामुळे ह्या त्याच ताफ्यामधल्या या सगळ्या गाड्या आहेत असं म्हटलं जातं. आणि काही क्षणातच अभिनंदन आपल्या समोर येतील अशी अपेक्षा आपण इथे करूया. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहेत. निकम सर, खूप आनंदाची गोष्ट आहे की आज भारताचा वीर जवान भारताच्या भूमीमध्ये परत येतोय. निश्चितपणे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा. कारण असं आहे की साध्या एक MiG-29 मधून ज्याला मृत्यूचा सापळा असं म्हटलं जातं त्या विमानातून त्यांनी अमेरिकेच्या F-16 बनावटीच्या विमानाचा फडका पाडला. ही प्रत्येक भारतीयाला भूषणावं घटना आहे. आणि याचं सारथ्य करणारे MiGचं सारथ्य करणारे विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या हातीत पकडल्यानंतर देखील त्यांनी एका शूर योद्धा ज्याप्रमाणे वाचतो त्याप्रमाणे त्यांची कृती आणि ऍक्शन ही होती. आणि त्याच्यामुळे आज प्रत्येक भारतीयाची भावना उचंबळून आलेली आहे. याचा निश्चित मी भारतीय म्हणून मला देखील अभिमान आहे. आणि अशा प्रसंगी प्रत्येक भारतीयाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा विजयाचा आपला उन्माद जो आहे हा देखील जास्त डोक्यात घुसता कामा नये. कारण भविष्यकाळ असं आहे की पाकिस्तानचा इतिहास बघता, पाकिस्तानच्या पुरापती बघता आपल्याला अधिक हे सावध एवढ्याच करता राहिलं पाहिजे की सामाजिक अशांतता बिघडवण्याचा पाकिस्तानतर्फे प्रयत्न केला जाईल. काही लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यात केला जातो, भारतामध्ये इतरत्र केला जातो. आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक भारतीय नागरिकाने सावधगिरीने राहिलं पाहिजे की जेणेकरून पाकिस्तानची पुन्हा कधी याची इच्छा होणार नाही की भारतीय भूमीवरती आक्रमण करण्याची किंवा भारताचं नाव घेणे. नक्कीच. आणि सर, आपण सगळेजण खरं तर या अभिनंदन यांची वाट पाहतोय. मात्र खूप वेळ लागलेला आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये. जवळपास 2-1 तास झालेले आहेत. लोक प्रतीक्षा करतायत की कधी एकदा अभिनंदन या ठिकाणी पोहोचतील. सर, आज तुमची नेमकी भावना या सगळ्या संदर्भात काय आहे? निश्चित अभिनंदन यांचं परत माघारी येणं हे मला अतिशय आनंददायक गोष्ट आहे. कारण असं आहे की ज्याप्रमाणे शूर आणि कसलेला योद्धा वागतो की शत्रूच्या प्रदेशात गेल्यानंतर देखील अतिशय नम्रतापूर्वक जे व्हिडिओ पाकिस्तानतर्फे रिलीज झाले त्याच्यातून ही गोष्ट स्पष्ट होते की भारतीयाची कुठली गुप्त माहिती त्यांनी बाहेर दिली नाही. अत्यंत त्यांना जखमी करण्यात आलं.
त्यांचे व्हिडिओ हे मुद्दामून पाकिस्तानकडनं प्रदर्शित करण्यात आलं, जेणेकरून पाकिस्तानला हे दाखवायचं होतं की आम्ही तुमच्या अभिनंदनला मारहाण केली नाही, परंतु तिथे जो सापडला होता स्थानिक नागरिकांनी मारहाण केली आहे, या उद्देशानेच त्यांनी हे व्हिडिओ जारी केले होते. परंतु हा त्यांचा डाव त्यांच्यावरती उलटलेला आहे. कारण बाब ही स्पष्ट आहे. आपण जर एक व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की एक पाकिस्तानचा सैनिक म्हणतो आम्ही बस करो मारो मत, हे जे वाक्य आहे याचाच अर्थ त्यावेळेला अभिनंदन त्यांना मारहाण करण्यात आली स्थानिकांकडनं ही पाकिस्तानच्या आर्मीच्या अधिकाऱ्यांच्या सैनिकांच्या इशाऱ्यानुसार करण्यात आली होती. हे परिस्थितीजन्य पुरावे बाब स्पष्ट होते. नंबर 1. नंबर 2, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 4-5 दिवसाची भाषा बदलून परवा शांतीच्या दूताचा आव त्यांनी आणला आणि काल अभिनंदन यांची सुटका करण्याची त्यांनी घोषणा केली. एक प्रकारे आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानमध्ये एकटं पाडल्यामुळे आणि भारताची कूटनीती याच्यात यशस्वी झाल्यामुळे पाकिस्तान एकांकी पडला आणि पाकिस्तानला हे असह्य होत होतं, कारण त्यांचा जुना दोस्त चीनने देखील यावेळेला त्यांची बाजू घेतली नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पाकिस्तानच्या इम्रान खान यांनी ही बाजू करून, यांनी ही चाल करून निश्चितपणे आंतरराष्ट्रीय समुदायाची काही सहानुभूती या क्षणी प्राप्त केली आहे. आणि म्हणून भारताला देखील आपल्याला देखील विचारांती हे पाऊल उचलावं लागेल की जर पाकिस्तान दहशतवाद्यांना तिथून उगम देणार नसेल, कुठेही पाठिंबा देणार नसेल, तर निश्चितपणे भारताला देखील शांतता हवी आहे. युद्ध कोणालाही नको आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या वाटाळवीर वीरांना युद्ध हवं असेल, पण रणांगणावरती जाऊन ते युद्ध करण्याच्या लायकीचे नसतात. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की अशा प्रसंगी भारताला देखील एक खंबीर भूमिका घ्यावी लागेल. विजयाचा उन्माद फार डोक्यात ठेवता येणार नाही, कारण हा विजयाचा उन्माद पराभूतांना अधिक चेतवत असतो, चेकाळत असतो. म्हणून अत्यंत प्रत्येक भारतीयाने ही अतिशय सावधगिरी बाळगली पाहिजे. नक्कीच सर, खूप छान सांगितलं तुम्ही की संयम ठेवायला पाहिजे या सगळ्यामध्ये. सर, जसं तुम्ही म्हणालात की पाकिस्ताननी किंवा इम्रान खान यांनी आपण कसे शांतीचे दूत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आज दिवसभर पाकिस्ताननं या सगळ्या राजकीय खेळामध्ये या सगळ्याची प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झालेले आहेत. मात्र या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण दहशतवादाच्या विरोधामधली लढाई सुरूच ठेवणार आहोत. मात्र पाकिस्ताननं या गेल्या काही दिवसांमध्ये किंवा या 3 दिवसांमध्ये सुद्धा एकदाही दहशतवादाचा द सुद्धा उच्चारलेला आपण पाहिलेला नाहीये. निश्चितपणे ही गोष्ट खरी आहे की पाकिस्तानने जे आज परराष्ट्र मंत्री पाकिस्तानच्या कुरेशींनी जे स्टेटमेंट दिलं, त्यांनी ही बाब कबूल केली की पाकिस्तानमध्ये जैसे मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर राहतो, ही बाब त्यांनी मान्य केली. दुसरी बाब त्यांनी अशी सांगितली की हा मौलाना मसूद अझहर हा दवाखान्यात आहे, त्याची प्रकृती बरी नाही, त्याला घराबाहेर पडता येत नाही आणि म्हणून आम्ही भारताकडे पुरावे मागतो आहोत की मसूद अझहर कशा रीतीने या घटनेला, पुलवामाच्या घटनेला जबाबदार आहे. पण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मिस्टर कुरेशी ही गोष्ट विसरले आहेत की आम्ही त्यांना 26 अकराचे भरपूर पुरावे दिले, त्या पुराव्याला त्यांनी हरताळ फासला. नक्कीच. इतकंच नव्हे तर हाफिज सईद झकीउर रहमान लखवी आजही भारताच्या विरुद्ध जिहाद युद्ध करण्याची घोषणा करतात. पाकिस्तान त्यांना प्रतिबंध करत नाही. आता मौलाना मसूद अझहर समजा आर्ग्युमेंट करता, समजा युक्तिवादा करता गृहीतही धरलं की खरोखर ते आजारी आहेत आणि नक्कीच आणि तरी सुद्धा पाकिस्तान मात्र आपल्या या सगळ्या कारवायांपासून किंवा कुरापतींपासून दूर जाईल असं काही वाटत नाहीये. ही दृश्य आपण पाहतोय अटारी बॉर्डरवरची आणि आता काही क्षणातच अभिनंदन या ठिकाणी पोहोचेल असं म्हटलं जातंय. गेल्या 2 तासांपासून सलग आपण या ठिकाणी वाट पाहतोय अभिनंदन यांची आणि कुठल्याही क्षणी ते येतील असं म्हटलं जातं. लष्कराची हालचाल देखील या ठिकाणी वाढलेली आहे. आज सकाळपासून लोक त्यांची वाट पाहतायत आणि आता 6:30 साधारणतः झालेले आहेत. अंधार पडत चाललेला आहे आणि प्रचंड थंडी देखील या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि कधी एकदा आता अभिनंदन या ठिकाणी पोहोचतायत, त्यांना घेऊन येणारं पथक या ठिकाणी पोहोचतंय, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. काही वेळापूर्वीच काही लष्कराच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यामध्ये अभिनंदन असतील अशी एक शक्यता वर्तवली जात होती. मात्र अजूनही अभिनंदन इथे पोहोचल्याची बातमी मात्र आपल्यापर्यंत पोहोचली नाहीये.
पायलट अभिनंदन यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. काही वेळातच पायलट अभिनंदन हे भारताच्या या पवित्र भूमीमध्ये दाखल होतील. प्रतीक्षा आहे ती आता त्यांच्या या ताफ्याची. दोनही दृश्य आपण पाहतोय. अजूनही या अटारी बॉर्डरवर खरं तर वाट पाहिली जाते की कधी एकदा अभिनंदन या ठिकाणी पोहोचतायत. अंधार पडत चाललेला आहे आणि
मिनिटं ते 1 तासामध्ये पूर्ण होतं. मेडिकल एक्झामिनेशनला एवढा वेळ लागत नाही. ती सुपरफिशियल एक्झामिनेशन असते की कुठली तुमच्या शरीरावर जखम झालेली आहे की नाही, त्या माणसाला बरोबर बोलता येतं की नाही, पाहता येतं की नाही, ऐकता येतं की नाही, त्याची मेंटल परिस्थिती कशी आहे, तो भ्रमिष्ट झालेला आहे, कसा झालेला आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल मेडिकल एक्झामिनेशन. आणि त्याच्यानंतर जे काही त्याच्यापाशी बिलॉंगिंग सापडले होते, जसे यांच्यापाशी काही कागदपत्र होती, यांचं काही सामान होतं, घड्याळ वगैरे असेल आहे, ते सगळं काही त्यांना परत देण्यात येतं, ती रिसीट घेण्यात येते. या पूर्ण कारवाईला तासाभरापेक्षा जास्त वेळ लागत नाही. यावेळेला त्यांनी खूपच जास्त वेळ लावलेला आहे, कारण त्यांना ती उत्सुकता सतत ताणायची आहे की किती वेळ भारताला आम्ही वाट पाहायला लावली. हा एक प्रकारचा आसुरी आनंद त्या लोकांना मिळतो आहे असं मला मत आहे. आणि पाकिस्तान खरं म्हणजे काही करू शकतं, याच्यावरही माझा विश्वास आहे की भारताला नीचा दाखवण्याकरता किंवा भारताला त्रास देण्याकरता अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत पाकिस्तान काही पण करू शकतं. हाही त्याचाच एक डाव असावा असं माझं मत आहे. नक्की सर, बरोबर म्हटलं तुम्ही की पाकिस्तानला एक आसुरी आनंद होत असेल की किती वेळ आम्ही भारताला या ठिकाणी वाट पाहायला लावलेली आहे. मात्र आमच्या वीर जवानाची वाट पाहण्यासाठी आम्ही कितीही वेळ थांबू शकतो हे आपल्या भारतीय लोकांनी देखील या ठिकाणी दाखवून दिले. आपल्या या वाघाची प्रतीक्षा करण्यासाठी आम्ही कुठेही थांबायला आणि कितीही वेळ थांबायला तयार आहोत, हा एक संदेश देखील या माध्यमातून या ठिकाणी जाताना आपल्याला दिसतोय. ही सगळी दृश्य आपण पाहतोय जिथे आपण प्रतीक्षा करतोय या सगळ्याची. कोप्पीकर सर, बराच वेळ या सगळ्यामध्ये लागलेला आहे. खरं तर आपण मगाशी म्हटलं की एका बसने आता अभिनंदन त्या ठिकाणाहून निघालेले आहेत. नेमकं असं ठिकाण हे कुठलं आहे की जे अटारी बॉर्डर पर्यंत पोहोचण्यासाठी इतका वेळ लागतोय? हा जो उशीर होतोय तो अवास्तव आहे आणि त्याचं कुठल्याही प्रकारे जस्टिफिकेशन करणं जरा कठीण दिसतंय. परंतु आपल्याला ह्या बाबतीत काही पर्याय नाहीये. आणि दुसरं म्हणजे अखेरीस विंग कमांडर अभिनंदन आपल्या देशात परत येतील, ते आपल्या कुटुंबियांशी भेटतील, आपल्या मायभूमीत परत येतील आणि आपलं कर्तव्य करायला परत सरसावतील. हे जे विचार आपल्या मनात असतील ते आपल्याला योग्य ते संयम दाखवायला भाग पाडेल ह्याची मला खात्री आहे. प्रेक्षक, तिथे असलेले सैनिक, आपण जे टीव्ही समोर बसलेलो आहोत, ते सगळे, मला वाटत नाही ह्यापैकी कोणीही खरोखरच थकलेलं आहे. जर विंग कमांडर अभिनंदन इतके तास संयमाने आपला समतोल ठेवू शकतो तर आपण का नाही, हा प्रश्न आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. आज दिवसभर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये इथे फायरिंग केली जाते, अशी ती नेहमीच केली जाते. मात्र इम्रान खान आणि पाकिस्तानला जो काही साळसूतपणाचा मांडला होता की आपण म्हणजे खरे शांतीचे दूत, तर ते असं काहीच नाही. आडून अशा प्रकारे पाकिस्तानच्या लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं. आता शस्त्रसंधीचं उल्लंघन यासाठी केलं जातं की त्या ठिकाणाहून दहशतवादी आत घुसवले जात आहेत. म्हणजे पाकिस्तानचे इरादे हे नेक नाहीत असं दिसतं. अभय पटवर्धन, अगदी बरोबर आहे मॅडम, तुम्ही जे म्हटलेलं आहे. पाकिस्तान हा एक पिसाळलेला कुत्रा आहे आणि पिसाळलेला कुत्रा हा कधीच ठीक होत नाही. त्याला शेवटी संपवावं लागतं. पाकिस्तानची जी शेपटी आहे ती वाकडी आहे. त्याला किती तुम्ही सरळ नळकांड्यात घाला, ती कधीच सरळ होणार नाही. ज्या देशाचा जन्म आपल्या द्वेषातनं झालेला आहे, आपल्याशी द्वेष करण्यामधनं झालेला आहे आणि धार्मिक विचारांवर झालेला आहे, तो देश चुपचाप कधीच बसणार नाही. आणि जिहाद हा पाकिस्तानचा मूळ गाभा आहे. 1947च्या युद्धापासून ते 99च्या युद्धापर्यंत आणि त्याच्यानंतरचं जे प्रॉक्सी युद्ध त्यांनी सुरू केलं त्याच्यामध्ये सगळीकडे जिहाद आहे आणि या जिहादाच्या खाली ते नेहमीच वागतात. त्यामुळे आज जरी इम्रान खानने आपल्याला एक आशेचा किरण दाखवला, एक छोटंसं कबूतर सोडलं, तरी त्याच्या मागे एवढे मोठे ससाणे लागलेले आहेत की त्यांना नजरेआड करून चालणार नाही. आपल्याला सदैव सतर्क राहायला पाहिजे. एकीकडे शांतीच्या चर्चेच्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं, हीच आहे पाकिस्तानची खरी खेळी.
हो, मगाशी तुम्ही आम्हा सैनिकांना एक प्रश्न विचारला की भारतात परत आल्यानंतर आमच्या ह्या अभिनंदनला कसं वाटेल. आता तुम्ही जर इतिहासात पाहिलं, जेव्हा आमचं हे पायलट फार म्हणजे हुशार आणि फार त्याला म्हणतो ना कौशल्य त्यांच्याकडे आहे. आमचा राकेश शर्मा जेव्हा चंद्रावर गेला होता तर त्यावेळेला खालून इंदिरा गांधींनी त्याला विचारलं की बाबा तुमको कैसे लग रहा है. वो बोले मेरे को तो सारे जहां से अच्छा हमारा हिंदुस्तान दिख रहा है. म्हणजे केवढं मोठं ते वाक्य आहे. ते इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही अभिनंदनचं पण बघा. अभिनंदन हा सिनियर ऑफिसर आहे, तो काही फ्लाईट लेफ्टनंट नाहीये. याचा अर्थ तो जे आमची जितकी विमानं गेली असतील त्याच्यात सर्वात पुढे असेल. म्हणजे आमचे जे ऑफिसर आहेत, म्हणजे आमच्या इन्फंट्रीचे असतील, नेव्हीचे असतील किंवा एअरफोर्सचे सगळे पायलट असतील, त्याच्यातला जो सिनियर मोस्ट असतो हा विंग कमांडर सर्वात पुढे होता याचा अर्थ. आणि त्यांनी त्यांचं विमान पाडलं आणि त्याच्यामध्ये त्याचं विमान पडलं गेलं. हे केवढं मोठं कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे हा कसा वीर आहे आमचा. म्हणजे आमचे सगळे वीर असेच आहेत. म्हणजे इनफॅक्ट बांगलादेशमध्ये सुद्धा जेव्हा ह्या पाकिस्तानी लोकांनी जेव्हा हत्यारं टाकली त्यावेळेला आमचे फील्ड मार्शल माणिकशा जेव्हा तिथून त्यांना ॲड्रेस करून परत चालले होते तर एक कर्नल तिथून पळत आला. त्याला सगळ्यांनी अडवायचा प्रयत्न केला पण तो आमच्या फील्ड मार्शलला जाऊन सल्यूट केला आणि तो म्हटला की साहब आपके जैसे हमारे अगर लीडर होते तो आज हम ये हथियार हमें डालने नहीं पड़ते. तर आमचे हे अधिकाऱ्यांचं जितकं कौतुक करेल तेवढं कमी आहे. आज बघा आमची एवढी सेना पूर्ण सीमेवरती पार म्हणजे ऑलमोस्ट 500 किलोमीटरच्या सीमेवरती आमचे सैनिक घरापासून दूर आहेत. लढाई होतच आहे, दररोज उल्लंघन होत आहे, पण आमची घरदार सोडून आमचे हे सगळे सैन्य तिथे आहे ना. तर हे संपवा एकदाचं. यांना चांगला धडा शिकवा. मगाशी ते अभिजित सर पण म्हटले यांना चांगलं झोडपून काढा. आता संधी सोन्यासारखी आहे. सगळ्या जगाचं ओपिनियन तुमच्या बरोबर आहे आणि हा जो JNKचा जो इश्यू आहे ना तो सुद्धा संपुष्टात काढा आणि जावा तिकडं. आणि त्यांना सगळ्यांना मी मगाशी पुन्हा हे म्हणतोय याच्या दाढीला धरून आणा. तो काय आजारी विजारी काही नाही. दृश्य आपण इथे पाहतो काही गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आता अभिनंदन यांची गाडी इथे कधी पोहोचते याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. आणि फक्त त्यांच्या ज्या लष्कराच्या ज्या गाड्या आहेत ज्या अभिनंदन यांना आणण्यासाठी गेलेल्या आहेत तेवढ्याच गाड्यांना फक्त या ठिकाणी प्रवेश दिला जातोय. बाकीच्या सगळ्या गाड्या या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे एक एक गाडी जशी या ठिकाणी येते तशी उत्सुकता आणखी ताणली जाते की इथे आता संधी द्या. आणि ते कधी होईल माहितीये का. हे तुम्ही 370 आणि हे 335 हे फालतूचं सगळं उडवून टाका. आणि जसं हैदराबाद ऍक्शन केली होती आमच्या पटेलनी आमच्या त्यावेळेचे
याच बातमीवर आपण राहणार आहोत, अधिक माहिती देखील घेणार आहोत की इतका उशीर का लागतो. एक छोटासा ब्रेक घेऊया. सुरेश पाटील सर, आता 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आता भारतीय लष्कराला यश आलेलं आहे. मात्र या सगळ्यात आपण 8 जवान जखमी झालेले आहेत, तर 4 जवान आपण गमावले. हो, आपण सारखं सांगताय की 6 वाजता आम्हाला हँड ओव्हर करणार होते, 7 वाजता, 8 वाजता, आणि सगळ्या ठिकाणी सांगितलं की हे प्रोसेस चालू आहे. अरे आमचे जे 71 सालचे जे तिथं आहेत त्याची प्रोसेस संपली का नाही रे बाबांनो? मी इम्रान खानला हे विचारू इच्छितो. त्याची प्रोसेस पहिली संपव. हे 2 तास तुमची प्रोसेस इथं लावताय जिथं 5 मिनिटं लागायला पाहिजेत, 10 मिनिटं लागायला पाहिजेत. तर हा नालायकपणा यांच्या, जे मगाशी आमचे अभय पटवर्धन म्हटले तसं, यांचं शेपूट आहे ना सरळच करायला पाहिजे. कारण काय माहितीये का, आमच्या जवानांना खूप त्रास होता. आता काय सांगायचं, ह्या घटकेला भुजपासून पार सैचिन पर्यंत आमची पोरं जी आहेत डोळ्यात तेल घालून आपल्या भारतीयांची सेवा करतात. तुम्हाला कल्पना नाहीये तिथे किती त्रास असतो. म्हणजे तुम्ही तर शत्रूचं हे सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही यंग असताना 68 पासून आम्ही सर्जिकल स्ट्राईक दररोज बघत आलोय आहे. आणि तिथं तुम्हाला निसर्गाला तोंड द्यावं लागतं. -8 डिग्री, -10 डिग्री, आणि 24 तास यू आर ऑन ड्युटी. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत तिथं, संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 7 वाजल्यापर्यंत तिथं. म्हणजे आमचा जवान तिथे, किंवा आम्ही जेव्हा सीमेवर असतो 3 वर्ष, तेव्हा आम्ही 9 वर्षाचं काम करतो. बनिस्पत सिव्हिलमध्ये, मी कुणाला कमी लेखत नाहीये, पण बनिस्पत सिव्हिलमध्ये 5 days a week, म्हणजे 30 दिवसात 15 दिवस पण काम होत नाही. मग त्याच्यात कधी दहीहंडी आहे, तर कधी दहीहंडी संपली, तर कधी गणपती बसला, तर कधी गणपती उठला. म्हणजे 30 दिवसात 15 दिवसाचं काम होत नाही. वेराज आमचा जवान 15 वर्षामध्ये 25 वर्षाचं काम करतो. आणि जेव्हा आम्हाला मिसुर्ड फुटत नाही त्यावेळेला तुम्ही आम्हाला भरती करून घेता. तुम्हाला काय कशासाठी पाहिजेत? मरायला लोक पाहिजेत, मरायला यंग पोरं पाहिजेत. कॅनन फॉडर त्याला आम्ही म्हणतो. ह्या थोडं विषयांतर होते, पण आमच्या या व्यथा आहेत सैनिकांच्या, त्या कुणीतरी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते तुमच्यासारख्या चॅनलवरून आज आमचा हा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचतोय. तर हे संपवणं गरजेचं आहे. आणि एकदाच कथा आर पार की करो, खतम करो. जो करना है वो खत्म करो इनको, नहीं तो ये दोबारा, यांच्याकडे एकच पर्याय शिल्लक आहे, ते लढाई करणार नाही. ते आणखीन फिदाईन पाठवतील, 1-2 फिदाई, आणि 2 फिदाईन आले तर आमच्या आणखीन कुठल्या तरी कॉन्वॉयला धडका मारतील. हे तर म्हणून नक्की सर, अगदी तुमचा हा सगळा राग या ठिकाणी व्यक्त होतोय. तुमच्या भावना आम्ही देखील समजू शकतो आणि संपूर्ण देश देखील समजतोय. अर्थात पाक मीडियाच्या हवाल्यानं ही बातमी येते की आता 8 वाजता अभिनंदन यांना भारताच्या सुपूर्द केलं जाईल. म्हणजे जवळपास 50 तासाहून अधिक, जवळपास 55 तास अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. आणि आता 8 वाजता कदाचित त्यांना भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे. ही बातमी आता आपल्याकडे येते. आपली प्रत्येक नजर खरं तर ते कधी परत येतात याकडे लागलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.